कोपरगाव तालुक्यातील मौजे शिरसगाव येथे काल जाहीर सत्कार समारंभ मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी कृपा ट्रेडर्स गोदेगाव रोड शिरसगाव येथे मोठ्या थाटात पार पडला। यामध्ये मुख्यतः महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षपदी माननीय युवा नेते विवेक भैया कोल्हे यांची निवड झाल्याबद्दल तसेच आताच नुकत्याच झालेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार माननीय परागजी संदान साहेब तसेच काल पडलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवरून जितेंद्रजी रणशूर यांची निवड झाल्याबद्दल त्याचबरोबर कोपरगाव नगर परिषदेच्या गटनेतापदी निवड झालेले प्रसाद आढाव साहेब यांच्या सत्कारार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गोदेगाव, घोळेगाव, शिरसगाव, सावळगाव, पडेगाव, कासली, दहेगाव, बोलका येथील सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। विशेषतः या कार्यक्रमाचे नियोजन रावजी भवर साहेब तसेच शिवाजीराजे जाधव त्याचबरोबर प्रकाश अण्णा उकिरडे यांनी आयोजन केले होते। या कार्यक्रम प्रसंगी बोलताना विवेक भैया कोल्हेंनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे। त्यावेळी ते बोलताना म्हणाले की नगरपालिका एक झाकी है, अभी तो जिल्हा परिषद पंचायत समिती बाकी है, अशा पद्धतीचा उद्गार काढून विवेक कोल्हे यांनी पुढील येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोल्हे घराण्याला साथ द्यावी असे देखील सांगले आहे। त्याचबरोबर ते म्हटले की कोपरगाव तालुक्याचा कायापालट जर करायचा असेल तर आता सत्ता परिवर्तन हे महत्त्वाचे असून आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवत असून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला सत्ता मिळविणे गरजेचे आहे। त्याचबरोबर ते बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागातील पूर्व भाग हा कोल्हे साहेबांपासूनचा हा कोल्हे गटाचा बालेकिल्ला आहे आणि नेहमीच घराण्यावरती प्रेम या भागाचे राहिल्यामुळे आज देखील आम्ही या भागातील अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देखील प्रतिपादन यावेळी विवेक कोल्हे यांनी केले। तर नगराध्यक्ष पदावरती पराग संदान यांनी मात्र आपले मनोगतामध्ये सांगितले की माझा विजय हा कोपरगाव शहरातील जनतेचा असून त्या जनतेच्या बरोबरीने ग्रामीण भागातील जनतेने देखील माझ्यासाठी पायपीट केली आहे। त्यामुळे येणाऱ्या पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यासाठी देखील मी देखील ग्रामीण भागात आमच्यासह आमचे नगरसेवक या ठिकाणी प्रचारार्थ उतरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। तर जितेंद्र रणशूर यांनी देखील विवेक भैया कोल्हेंमुळेच आम्हाला हे पद मिळाले आहे आणि कोल्हे घराणेच सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देऊ शकतात अशा पद्धतीचं वाक्य करत सत्काराचा आभार मानला आहे। त्याचबरोबर आढाव यांनी आपल्या मनोगतामध्ये विवेक भैया कोल्हेंच्या सहकार्याने हे सर्व नगरपालिका आम्ही जिंकू शकलो आणि विवेक भैयांच्या नेतृत्वाखालीच पंचायत समिती, जिल्हा परिषद आम्ही विजयाचा गुलाल घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। या सर्व कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। CNI महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख, अहिल्यानगर। छत्रपती शिवाजी महाराज त्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदून आज आपण हा कार्यक्रम इथं घेतला। त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय त्र्यंबक सरोदे, आपल्या कोपरगाव तालुक्याचे, आपले नगर जिल्ह्याचे ते महाराष्ट्राचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे त्यांची आता 21 तारखेला कोपरगाव नगरपालिकेवरती अध्यक्ष म्हणून निवड झाली आदरणीय परागजी संदान साहेब, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष आमचे मित्र आदरणीय रणशूर साहेब आणि गटनेते म्हणून त्यांची निवड झाली ते प्रसादजी आढाव साहेब, आपल्या शेजारील आपले नेहमीच सहकार्य करणारे आदरणीय महेंद्र शेठ काले, आमचे मार्गदर्शक विश्वासरावजी महाले, स्टेजवरील सर्वच मंडळी आणि आपण पडेगाव असेल, वोगदी असेल, करंजी असेल, कासली, शिरसगाव, सावळगाव, गोदेगाव, दहेगाव, उकडगाव, पिळवणी, आपेगाव आणि आजूबाजू गावातून आलेली सर्व आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आज हा कार्यक्रम घेण्याचं आमचं सगळ्यांचं एक ठरलं की आपल्या पूर्व भागामध्ये सगळ्यांच्या वतीने आपण कार्यक्रम घेऊ आणि
युवा नेते आदरणीय भैया साहेबांना बोलू आणि संधान साहेबांचा सत्कार करू. त्याच्या मागे कारण एवढंच होतं की कोपरगाव मध्ये जे घडलं किंवा जे कोपरगाव मध्ये जे इलेक्शन झालं त्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून माझा सहभाग होता. म्हणजे पार्लमेंटरी मध्ये आदरणीय दादांनी मलाही ठेवलेलं होतं. आमचे विश्वासांनाही होते की उमेदवार निवडीपासून आम्ही त्या प्रक्रियेत होतो आणि ती प्रक्रिया आम्ही ग्रामीण भागात काम करत असतानाही आम्हाला शहरामध्ये बघायला जी मिळाली आणि जे आम्हाला शहरामध्ये जाणवलं ते काही त्याच्यामध्ये की इलेक्शन पिरियड मध्ये ज्या वेळेस एका जागेसाठी 5-5, 7-7 लोकांनी अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण त्याच्यामध्ये एकच उमेदवाराला उमेदवारी मिळाली. ज्यांना थांबायची पाळी आली ते बिचारे सगळे प्रेमाने थांबले, सगळे प्रेमाने थांबले आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांनी प्रचार सुरुवात केली आणि प्रचंड ग्रामीण भागातली मंडळी ह्या इलेक्शनला कोपरगावमध्ये प्रचंड काम करताना दिसली. प्रत्येकाने आपल्या ओळखी पाळखी जे असतील, आपले नातेवाईक असतील, तर यांना आवर्जून सांगितलं की काही करा. ह्या वेळेस युवा नेते भैया साहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे. प्रत्येकाने काम केलं, कोपरगावमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि समोर जर आम्ही बघत होतो की या तालुक्याचे आमदार असतील किंवा जे उमेदवार होते त्यांनी प्रचंड दहशत, प्रचंड यंत्रणेचा वापर या सगळ्या गोष्टी ते करत होते. हे करत असताना जे अध्यक्ष म्हणून निवडून आले आदरणीय परागजी संधान हे माझे शेजारी राहते. एक दुसरा तिसरा बंगला सोडला तर तिथं राहताना आम्ही एका सोसायटीतले आहोत. मी त्यांचं गेल्या 15-20 वर्षापासून बघितलं की आपलं काम करणं, कोणालाही मदत करणं, या माध्यमातून त्यांनी कोपरगावमध्ये आपली स्वतःच एक अशी ओळख तयार केली. मागच्या वेळेस जेव्हा ते उभे होते त्यावेळेस ते कुणालाही माहीत नव्हते. त्यांना नाविलाजाने उमेदवारी मिळाली होती की जे आपले उमेदवार होते ते आजारी पडले. पण ह्या 8 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं आणि ते कामाची पावती म्हणून सगळ्या लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं. मी या माध्यमातून एवढंच सांगाल की आपण ज्या पार्टीत काम करतो, आपण ज्या नेत्यांबरोबर काम करतो, तर आपली ही निष्ठा निश्चित पार्टी आणि नेत्यावरतीच असली पाहिजे. त्याचं मी फक्त उदाहरण देतो. आता नगराध्यक्ष पदासाठी जे संधान साहेबांच्या विरोधात उभे होते काकासाहेब कोयटे, मी स्वतः व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष आहे, ते व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहे. माझे स्वतःचे त्यांचे घरगुती रिलेशन आहे. पण ज्या वेळेस त्यांनी आमच्या बरोबर चर्चा केली, आमचे सर्व भैया साहेब असतील 2-2 तास त्यांच्याकडे बसले आणि त्यांना कोणाला सांगता उडी मारली. सगळ्यात जर झालं ते एक विश्वासघात झाला आणि सगळ्या लोकांनी त्याच्यासाठी की बाबा असा जर विश्वासघात होत असेल राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये तुम्हाला उभं राहायचं परमिशन आहे, त्याच्याबद्दल काही कोणाचं म्हणायचं काही कारण नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने कोपरगावमध्ये इलेक्शन लढलं, आमदारांनी लढलं, तर तो एक विश्वासघात होता. आणि हा विश्वासघातामध्ये मला हे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, ज्यावेळेस आमच्या पार्लमेंटरीला सांगण्यात आलं की तुम्ही कुठला वार्ड घेता, ज्यावेळेस 3 नंबरचा विषय आला, मी सांगितलं 3 नंबरचा वार्ड मी घेतो. 3 नंबरचा वार्ड होता हा निवारा काकासाहेब कोयट्यांचा. त्या वार्डमध्ये मी स्वतः काम केलं आणि माझ्या बरोबर सगळ्यात जास्त काम केलं असतं तर रेणुका भाभींनी काम केलं. प्रचंड आम्ही मेहनत घेतली आणि त्या वार्डमध्ये त्यांना जे मताधिक्य पाहिजे होतं ते आम्ही मिळवूनही दिलं. आमचा फक्त एकच राग होता की तुम्ही आमचा विश्वासघात केला. माझा स्वतःचा एकच विषय होता की आपण एखाद्यावरती प्रेम करतो, एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये फार काही असतं आणि तो माणूस जर असं वागला तर निश्चित आपल्या मनाला कुठेतरी टोचतं. आणि तेच झालं आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे कोपरगावमध्ये प्रचंड काम करत होतो आणि त्या माध्यमातून हा विजय आज सुकर झाला. आणि हा विजय होत असताना कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठेही काही न करता प्रामाणिकपणे काम करत होतं, प्रामाणिकपणे. आता माझ्या आधी उत्तमरावने सांगितलं
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमामध्ये मागच्या वेळी जे काही झालं, मला पंचायत समितीचा उमेदवार आठवत नाही, मी त्याला पाहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती. आणि जे जिल्हा परिषदचे होते त्यांनी एक जरी काम मला सांगितलं तर मी म्हणाल ते आपली हे. मी दादाच्या नेतृत्वाखाली जेव्हा 2007 ते 2012 काम केलं जिल्हा परिषदचं, मला सांगायला हे नाही की जवळजवळ 12 बंधारे दादानी मला सांगितले, मी जवळजवळ 12 बंधारे आपल्या गटात आणलेले. जे मागचे उमेदवार होते त्यांनी एक पण आणलं नाही. आज तालुक्याचे आमदार सांगतात 3000 कोटी 3000 कोटी, कुठे येते हेच कळत नाही. फक्त हे भाता मारून राहिले आणि फक्त फ्लेक्स लावताय. आणि भैया साहेबांचं जर तुम्ही काम बघितलं तर आम्ही औद्योगिक वसाहतमध्ये त्यांच्याबरोबर काम करतो. संधान साहेब असेल, मी असेल, ते चेअरमन आहे. आणि त्यांचा दूरदृष्टिकोन आम्ही बघितला. ज्या 65 वर्षामध्ये औद्योगिक वसाहतमध्ये रोड झाले नाही, त्या औद्योगिक वसाहतमध्ये भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 14 कोटीचे रोड झाले. आज जर तुम्ही औद्योगिक वसाहत येऊन बघितली तर आपल्याला शहरातली औद्योगिक वसाहत असेल किंवा शहरातली MIDC असेल असं जाणवतं. आणि हे करत असताना समोरचे लोक फक्त खोटं बोलतात, आपल्याला कुठेतरी वेगळ्या दिशेला घेऊन जातात. प्रचंड त्याच्यामध्ये तफावत आहे. आणि मग नेता जर काम करणारा असेल तर निश्चित त्यांचा कार्यकर्ता सुद्धा हा काम करणारा असतो. आणि याच माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की निश्चित कोपरगाव हे तुम्हाला बदललेलं दिसल्याशिवाय राहणार नाही. भैया साहेबांचं व्हिजन आम्ही पाहिलेलं आहे, भैया साहेबांचं काम आम्ही बघितलेलं आहे, आपणही बघितलेलं आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी जे ठरवलेलं आहे की कोपरगावचा बदल करायचा, कोपरगाव धूळमुक्त करायचं, कोपरगावला स्वच्छ पाणी द्यायचं, कोपरगावला चांगलं आरोग्य द्यायचं, निश्चित त्याचं काम आज चालू झालेलं आहे. इलेक्शन होऊन निवडणूक संपून 10-15 दिवस झाले. आज तिथं काम सगळं चालू झालेलं, स्वच्छता असेल हे तुम्हाला तिथं लगेच जाणवल. आणि याच माध्यमातून मी सांगतो की तालुक्यामध्ये आदरणीय विवेक भैया कोले साहेबांना आपल्याला आमदारकी ही दिल्याशिवाय आपला तालुका, जे काही प्रश्न आपल्या तालुक्याचे बाकी आहे, आदरणीय कोले साहेब असतील, आपण सर्वांनी बघितलेलं आहे. कोले साहेबांचं काम आपण बघितलेलं आहे, आदरणीय दादांचं काम बघितलं, त्याच्यानंतर आदरणीय ताईंचं काम आपण बघितलं. ही प्रचंड कोले कुटुंब हे प्रचंड फक्त काम आणि काम, तालुक्याचा विकास एवढंच असतं. आज मलाही माहित नाही की आदरणीय भैयासाहेब किती संस्थेवर काम करतात. कमीत कमी 15 ते 17 संस्था असतील. महाराष्ट्र नाही, देशाच्या मोठमोठ्या संस्थेवरती ते काम करताय. आज इफको सारखी संस्था जी 70,000 कोटीचं तिचं बजेट आहे वर्षाला, जी आशिया खंडामध्ये 1 नंबरच्या सहकारामध्ये काम करते, त्याचे आदरणीय भैया चेअरमन आपलं संचालक ते महाराष्ट्र आणि मला वाटतं गोवा आणि तामिळनाडू अशा 2-3 राज्यातनं ते एकटे संचालक आहे. कितीतरी संस्थेवर आज ते काम करताय. त्यांचं काम जर बघितलं आणि समोर जर बघितलं तर फार न बोलण्यासारखं आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगेल की आपल्या विनंतीला मान देऊन आदरणीय परागजी संधान साहेब असतील, आदरणीय जितूभाऊ रणशूर असतील, त्याचप्रमाणे आदरणीय गटनेते प्रसाद आढाव साहेब असतील आणि आपले युवा नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब असतील, यांना मी फक्त म्हटलं की आम्हाला पण एक कार्यक्रम घ्यायचा आहे पूर्व भागामध्ये सगळ्या गावात मिळून. ते म्हटलं मला तारीख सांगा, निश्चित आम्ही येतो. आत्ता ते नाशिकहून आलेले आहे. ते सांगितले की मला कार्यक्रमाला गेलं पाहिजे. ते नाशिकहून आले आणि तिथून डायरेक्ट इथं आले की आपल्यावरती प्रेम करणारं हे कुटुंब. पूर्वी आदरणीय कोले साहेबांच्या काळामध्ये जर पूर्व भाग म्हटला हा साहेबांचा बाले किल्ला समजला जायचा. आणि निश्चितच ज्यावेळेस कोले साहेबांनी काम जे करून ठेवलेलं आहे, आज मला सांगा उक्कडगावचा बंधारा असेल, कासलीचा बंधारा असेल, सावळ शिरसगावचा असेल किंवा तुमचा तिळवणीचा असेल, असे कितीतरी बंधारे आदरणीय साहेबांनी त्या काळात बांधले, त्याचा आजही आपल्याला फायदा होतो. मग या माध्यमातून मला काळे कुटुंबाला जर तुम्ही एक जरी बंधारा मला पूर्व भागात दाखवला ना, अशोक दादा 10 वर्ष आमदार होते, आता यांनाही 6 वर्ष झाले, एक बंधारा कुठे मला सांगावं की या पूर्व भागामध्ये आम्ही हे बंधारे बांधले. मग आपल्यासाठी नेहमीच आपल्या सुखदुःखामध्ये जे कुटुंब आपल्या धावून येतं, तर आपण निश्चित पूर्व भागाने त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं माझं स्वतःचं एक मत आहे. दुसरी गोष्ट, आपणही सर्व आपल्याला निरोप दिला, आपणही सर्व या कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
आणि बाकीची पाहुणे मंडळी सगळी आली, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. अतिशय गोड अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सरोदे भाऊ, त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, आजचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी समदार, त्याचप्रमाणे गटनेते आदरणीय आढावसाहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासांना, मार्केट कमिटीचे अध्यक्ष साहेबराव पाटील रोम, भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष गोरडे पाटील, त्याचप्रमाणे या परिसरातलं वैभव, या परिसरात मध्ये ज्यांचं काम अतिशय मोठं आहे, जरी ते या तालुक्यातले नसले तरी परंतु तालुक्यासाठी आदर्श असलेले आमचे प्रेरणास्थान आदरणीय काले साहेब, त्याचप्रमाणे केशवरावजी भोवर साहेब, पंचायत समितीचे माजी सभापती सुनीलरावजी देवकर साहेब, संपूर्ण व्यासपीठावरती भरपूर लोक आहेत आणि फक्त नामोल्लेख करीत गेलं तरी अर्धा तास निघून जाईल. समोर बसलेले सर्व कोल्हे कुटुंबावरती प्रेम करणारे सर्वच पूर्व भागातील कार्यकर्ते, पहिल्या फळीतील कार्यकर्ते आपण सर्व इथं उपस्थित आहात. निश्चितच एक चांगला योग आपल्याला या निमित्तानं या पंचक्रोशीच्या माध्यमामधून मिळालेला आहे की ज्या कोपरगाव आपला तालुक्याचं स्थान आहे, ज्या कोपरगावमध्ये आपण दैनंदिन कायम ग्रामीण भागातली शेतकरी माणसं मार्केटमध्ये जात असू किंवा भाजीपाला घेऊन जात असू किंवा कुठल्याही कारणाने तालुक्याच्या ठिकाणी कुठल्या कामासाठी आपण जात असू, ज्या तालुक्याची परिस्थिती अशी होती की ग्रामीण भागातील सन्माननीय अध्यक्ष साहेबांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो की जेव्हा ग्रामीण भागातील एखादा शेतकरी शहराच्या ठिकाणी जातो, त्याला गाडी कुठे लावावं ही पंचायत पडते. बऱ्याच वेळा त्याची ससे होलपट होत असते, त्याला पार्किंगची व्यवस्था नसते आणि ग्रामीण भागातून गेल्यानंतर आपल्याला जेव्हा चल पुढं असं ढकललं जातं तेव्हा आपला तिथं कोणी वाली जेव्हा नसेल तेव्हा निश्चितच मोठी दयनीय अवस्था आपल्या या ग्रामीण भागातील माणसांची होत असते. परंतु आता खऱ्या अर्थानं हक्काचा माणूस आपला कोपरगावचा जो राज्यकारभार आहे तो पाहण्यासाठी किंवा कारभारी माणूस आपल्या कोल्हे कुटुंबातील किंवा कोल्हे पार्टीमधील असल्यामुळं निश्चितच एक वेगळा वागणूक आपल्या ग्रामीण भागाला मिळणार आहे. वास्तविक पाहता आपण पूर्व भागातली ग्रामीण भागातली माणसं आहोत. आपल्याला माहिती आहे आपल्या परिसरामध्ये आतापर्यंत ज्येष्ठांपासून तर तरुणांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे की या भागामध्ये फक्त आदरणीय सहकारवर्षी शंकररावजी कोल्हे साहेब आणि कोल्हे कुटुंब या कुटुंबानेच या परिसराचा विकास केलेला आहे. साहेबांच्या काळात म्हणाल तर आपल्या गावामध्ये जिथं जिथं कुठे बंधारा दिसत असेल, जिथं जिथं पाझर तलाव दिसत असेल, तो पाझर तलाव साहेबांच्या दूरदृष्टीने बांधला गेलेला पाझर तलाव आहे. या नदीवरती जे वेगवेगळे साखळी बंधारे बांधले असतील ते आमदारताईंच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले साखळी बंधारे आहेत. हे सगळं करत असताना इतकी कामं करून सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये आमचे गणपत भाऊ बोलले की आपल्याला 412चा जो काही घपला झाला, निश्चितच तो घपला नाही. मी अभिमानानं सांगेल की या पूर्व भागामधून त्याही वेळेस चांगल्या पद्धतीचं लीड माननीय आमदारताईंना होतं. ठीक आहे, तालुक्यामध्ये इतर भागातून कुठंतरी कमी पडलं असेल, परंतु पूर्व भागाने निश्चितच या कोल्हे कुटुंबावरती अतिशय प्रेम केलेलं आहे, करीत आलेला आहे आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा करणार आहोत, याबद्दल शंका नाही. कारण बरेचदा असं होतं की त्या 412चं शल्य आपल्या मनामध्ये बोचत असतं, परंतु आपण कुठं कमी पडलो, निश्चितच आपण कमी पडलो नाही, हे या निमित्तानं मला सांगायचं आहे. पूर्व भागामधून निश्चितच चांगल्या पद्धतीचं लीड आदरणीय ताईंना नवे ज्या वर्षी आदरणीय
आपले सर्वांचे मार्गदर्शक विपिनदादा कोल्हे साहेब उभे होते, त्यावेळेस बाकीकडे जरी कमी लीड पडला असेल, त्याही वेळेस या पूर्व भागाने सन्माननीय कोल्हे कुटुंबावरती निश्चित प्रेम केलं होतं. निश्चितच या भागामधून दादांना सुद्धा मोठं मताधिक्य या पूर्व भागामधून होतं. आणि हे सगळं करत असताना आपण का करतो? कारण हे कुटुंब अविरतपणे या पूर्व भाग आपण नेहमी म्हटलं जायचं की साहेबांचा वाले किल्ला आहे, होता नव्हे आहे, राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की कोल्हे साहेबांनी देखील आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम या पूर्व भागावरती कायम केलेलं आहे. मला देखील सन्माननीय सहकारमंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या कृपाशीर्वादानं आणि बिपिनदादांच्या मार्गदर्शनानं कोपरगाव पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ती आपण सर्वांनी मला दिली होती. त्या कालखंडामध्ये इथे जेवढी गावं जमलेली आहेत त्यांनी कुणीही सांगावं की त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये फुल ना फुलाची पाकळी दादांच्या भैयांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावामध्ये काम करण्याची संधी मिळाली. असं एकही गाव सुटलं नाही की जिथे आपण काहीतरी घेऊन पंचायत समितीच्या माध्यमामधून काहीतरी घेऊन गेलो नाही. निश्चितच ते अहोभाग्य या कोल्हे कुटुंबाच्या कृपाशीर्वादानं मलाही मिळालं. त्या गोष्टीचा निश्चितच मला अभिमान आहे. आणि जेव्हा आपण कोल्हे कुटुंबामध्ये काम करत असतो, कदाचित मी आता या निमित्तानं इथं सांगण्याची ती वेळ नाही, तरी परंतु भविष्यामध्ये आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आज आपण नगर परिषदेची निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं जिंकलेली आहे. आदरणीय भैयासाहेबांचं कस, नेतृत्वाचा कस त्या कोपरगावमध्ये लागलेला आहे आणि त्याला यश देखील आलेलं आहे. आणि येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपण कायमच गेल्या पंचायत समितीच्या स्थापनेपासून पंचायत समिती ही आदरणीय कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना साधा पंप असेल, साध्या गोष्टी असेल, मुलांना शाळेत जायला सायकल असेल किंवा पतदिवे असतील, सोलर दिवे असतील, कडबाकुट्टी असेल, असे छोटे का होत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या उपयोगीतील अशा पद्धतीचं मदत आदरणीय साहेबांच्या, आदरणीय कोल्हे कुटुंबाच्या माध्यमामधून अविरतपणे होत आलं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये पंचायत समितीला आपण कमी पडलो. पंचायत समिती कोल्हे कुटुंबाच्या नेतृत्वातून बाजूला गेली आणि जेव्हा बाजूला गेली, मी आवर्जून सांगेन, संदन साहेब माझ्या गावामध्ये माझ्यानंतर परत एकदा पडेगावला पंचायत समितीचं तिकीट मिळालं समोरच्या पार्टीकडून. माझ्या कालखंडामध्ये आदरणीय दादांच्या भैयांच्या नेतृत्वाखाली जी कामं झाली ती माझ्या गावातला कुणी माणूस उठून सांगेल की काय कामं झाली. आजही बोटावर मोजता येणार नाही एवढी मोठी कामं त्या काळात पडेगाव असेल, शिरसगाव असेल, या सगळ्या पंचक्रोशीमध्ये थोड्या बहुत फरकानं चांगली कामं झाली. परंतु त्याच तोलामोलाचा पद मिळून सुद्धा एक मुरमाचा खडा सुद्धा त्या माणसाला त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्व भागात तर सोडाच, परंतु माझ्या स्वतःच्या गावामध्ये आणता आला नाही. मी या पूर्व भागातील प्रत्येक कार्यकर्त्याला विचारल की मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमामधून आपल्या गावामध्ये किती रस्ते, किती वैयक्तिक लाभाची प्रकरणं, किती काय लाभ आपल्याला मिळाले हे कोणी उठून सांगावं. मी तर म्हणेन की नाहीच, जवळजवळ कोणी इकडे फिरकलं सुद्धा नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येतील तेव्हा आपण खऱ्या अर्थानं आपल्या नेत्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. आदरणीय भैयासाहेब शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमामधून पहिल्यांदा मैदानात उतरले, पहिल्यांदा लंगोट लावला, पहिल्यांदा कुस्तीच्या आखाड्यामध्ये उतरले. पैलवान जेव्हा पहिल्यांदा उतरतो तेव्हा निश्चितच त्याला समोरच्याचा डाव माहीत नसतो आणि त्यावेळेस आपण कमी पडलो. परंतु पक्षाने थांबायचं सांगितलं आणि आपण थांबलो, समोरच्याची छाती फुगून गेली की आपल्याला 1 लाखाचं मताधिक्य पडलं. 1 लाखाचं मताधिक्य जेव्हा एखादा त्या मताधिक्याने फुगून जात असेल तर मग आज कोपरगाव मध्ये तुमचे किती नगरसेवक निवडून आले?
तुम्ही पुन्हा एकदा जुना डाव टाकला होता. मागच्या वेळेस जेव्हा आदरणीय संतान साहेब नगराध्यक्ष पदासाठी मागच्या पंचवार्षिकला उभे राहिले त्यावेळेस ते निश्चितच नवीन होते, ओळख नवीन होती. परंतु समोरच्यांनी डाव असे घातले की कुठला तरी एका उमेदवाराच्या भोवती वलय निर्माण केलं, अपक्ष उमेदवार उभा केला आणि एक वलय निर्माण करून बाकीच्यांनी त्यांना मदत करून त्यावेळेस आपल्याला अपयश आलं. परंतु कुठलाही पैलवान जेव्हा एकदा कुस्ती खेळून आलेला असतो आणि दुसऱ्यांदा पुन्हा आखाड्यात उतरतो, याही वेळेस समोरच्यांनी तोच डाव टाकला आणि आदरणीय काका कोटेंना इकडून तिकडून इकडं करून कसं तरी इमेज बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा डाव लोकांनी ओळखला आणि नेत्यांनी ओळखला. नेत्यांनी दुसरा डाव टाकला आणि नेते विजयी झाले. निश्चितच या विजयाचं श्रेय जितकं कोपरगाव वासियांना आहे, जितकं शहरवासियांना आहे, तितकंच आपण ग्रामीण भागातून बरेचसे कार्यकर्ते आपली जिथं ओळख असेल, आपलं जिथं खरेदी असेल, आपलं जिथं जिथं संबंध असतील, आपल्या गावातील काही कामानिमित्त कोपरगावमध्ये गेलेले जे चाकरमानी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या प्रत्येक ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी केलं. निश्चितच त्यांना देखील द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. त्यांचा देखील खारीचा वाटा. जसा प्रभू रामचंद्राने श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी सेतू निर्माण करत असताना एका खारोताईने आपल्या चोचीमध्ये दगड ठेवून त्या सेतूला मदत केली, तद्वत या मोठ्या कामामध्ये निश्चितच आपल्या या ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे. आणि आदरणीय आपले नेते भैयासाहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. बोलण्यासारखं फार काही आहे, परंतु आपण आता थुंगाट बांधली पाहिजे की आपल्या नेत्याच्या पाठीमागं आदरणीय ताई असतील, आदरणीय दादा असतील, आदरणीय भैयासाहेब असतील, यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपल्या या पूर्व भागाला करायचं आहे. पूर्व भाग जरी साहेबांचा आपण नेहमी म्हणत आलो वाले किल्ला राहिलेला आहे. असंच आमचं आत्ताचं जे नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असे संदान साहेब यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय त्र्यंबक भाऊ ज्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली. मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बसाना मैं समंदर हूँ लौट के आऊंगा. जरी शिक्षण मतदारसंघामध्ये हार झाले असेल, भाईंनी दाखवून दिलं माझ्या नेतृत्वामध्ये मी कोपरगाव नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकावलेला आहे. तसेच या कार्यक्रमाकरता दुसरे गटनेते आदरणीय प्रसादजी आढाव अतिशय अभ्यासू नेतृत्व आहे आणि एक धडाडीचा कार्यकर्ता भाईंनी अतिशय चांगली निवड केली, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तसे दुसरे जे उपनगराध्यक्ष केले आमचे जितूभाऊ रणछोड अतिशय आंबेडकरी चळवळीतला धडाडीचा कार्यकर्ता, संघर्ष करणारा कार्यकर्ता, ज्या ज्या काळात अडचणीत पक्ष असेल आमच्या जितूभाऊंनी आमचा किल्ला लढवला ते या ठिकाणी उपस्थित राहील. त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो. तसेच आमचे शेजारची या तालुक्यातले आदरणीय आमच्या गावचे म्हणले तरी हरकत नाही महेंद्र शेठ काले, आमचे नेते दुसरे विश्वासरावजी महाले, सर्वच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विशालजी गोडे, सर्व सन्माननीय व्यासपीठ केशवरावजी भवर साहेब आणि जमलेले सर्व मित्रांनो, म्हणजे हा विजय अतिशय महत्वाचा होता. कारण गेल्या 10-11 वर्षात प्रभू रामचंद्र जसा वनवास सहन केला तसा आपल्या पार्टीचा वनवास होता. कारण 11 वर्ष जर बघितलं कुठेही तुम्ही सरकारी कार्यालयात गेला तर आपल्याला थोडीशी अडचण व्हायची. कुठल्याही कामाला काय अधिकारी असे असतात जिथं जिथं आपल्याला उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अधिकारी, आणि अशी आपली अवस्था होती. आणि ही नगरपालिकेची जी निवडणूक झाली उद्याच्या आमदारकीची नांदी होणार आहे मित्रांनो. ही निवडणूक आपल्याला अतिशय गरजेची होती आणि भैयाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी निवडणूक होणार आहे. आणि येणारी जिल्हा परिषदची निवडणूक आहे की आपल्याला जसं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला अशाच ताकदीने आपल्याला लढाई करायची आहे. आपला नेता मोठा तर आपण मोठे. मित्रांनो, आपल्या नेता जर पद असलं तर आपल्याला कोणी विचारणार आहे.
आम्हाला तर आज तुम्ही राम राम घालत्या का? नेत्यांनी आम्हाला ते पद दिलं म्हणून तुम्ही मला रिस्पेक्ट देता किंवा या म्हणत्या. आपला जो रिस्पेक्ट असतो, आपला नेता जर इथं मोठा असला तर वर त्या राज्यात आणि देशात मोठा होणार आहे. तेव्हा मित्रांनो, येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आपल्याला सर्वांना भैयाच्या पाठीमागं, ताईंच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहायचं आहे. आणि संधान साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं, अतिशय सरळ माणूस, अतिशय कुठले ते संधान साहेब राजकारणी नाही. संधान साहेब सामाजिक काम करणारा माणूस आहे, धार्मिक आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. कोपरगाव नगरपालिकेमध्ये भैयांच्या नेतृत्वाने तुम्हाला निश्चित बदल झालेला दिसणार आहे. तेव्हा मी त्यांच्या भावी कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आलेल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्र्यंबक भाऊ सरोदे साहेब, महाराष्ट्रातील असंख्य तरुणांच्या हृदयनाथ आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब, कोपरगाव नगरीचे प्रथम नागरिक व लोकनियुक्त नगराध्यक्ष पराठी संधान साहेब, उपनगराध्यक्ष जितू भाऊ रणशूर व मंचावर उपस्थित सर्व तोलामोलाचे मान्यवर, आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी, या पंचक्रोशीतले उपस्थित सर्व नागरिक, प्रथमतः आज या मंचावर मी आपल्या समोर माझं मनोगत व्यक्त करत आहे. तर हे मनोगत व्यक्त करण्यासाठी मला आज जी संधी उपलब्ध करून दिली त्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणण्यापेक्षा सर्वस्वी कोल्हे परिवाराने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम विवेक भैया, आमदार साहेब, आदरणीय बिपिन दादा यांचे आभार मानतो. तुमच्या समोर मी जो उभा आहे याला सर्वस्वी कारणीभूत कोल्हे परिवार आहे. माझ्यासारख्या राजकीय वारसा असलेल्या परिवारातला मी जरी असलो तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना विवेक भाईंनी मला कोपरगाव नगर परिषदेच्या नगरपालिकेत उमेदवार म्हणून संधी दिली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा सर्वात कमी वयाचा नगरसेवक असूनही अजून मोठी संधी म्हणजे गट नेता मला केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि हे सर्वांना सांगू इच्छितो की हे फक्त कोल्हे परिवारच करू शकतो. ही दानत फक्त कोल्हे परिवाराचीच आहे, हे एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना कोपरगाव तालुक्यातून आपण सर्व बंधूजन, पूर्व भागातील कार्यकर्ते असतील, ग्रामीण भागातील कार्यकर्ते असतील, आमच्या अपरोक्ष कोपरगावात येऊन, आमच्या प्रभागात येऊन नागरिकांना, सर्व मतदारांना आपण जे सर्व विनंती करत होता, तर तुमचाही सहभाग आमच्या विजयात हा खारीचा नसून सिंहाचा वाटा आहे, हे एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. कोपरगाव शहराची परिस्थिती, आता आम्ही रस्त्याने येत होतो तर 4000 कोटीचे तेंडवडे, 4000 कोटीच्या वल्गना ज्या आमदार साहेबांनी, आमदार महोदयांनी केल्या, तशीच परिस्थिती कोपरगाव शहराची झालेली आहे. बंधूंनो, आम्ही कारभार स्वीकारल्यानंतर भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोपरगाव नगरपालिकेत नगराध्यक्षांनी चार्ज घेतला. त्यानंतर आम्ही पाणी पुरवठा तलावावर पाणी वितरणाची व्यवस्था बघायला गेलो होतो. कोपरगाव शहराच्या निवडणुकीचा आमदारांचा मुद्दा होता की आम्ही कोपरगावला पाणी दिलं, पण त्या पाण्याची इतकी दुरावस्था झालेली. तशीच या 4000 कोटींमुळे तालुक्याची 4000 कोटीच्या वल्गना करून शहराची आणि तालुक्याची दुरावस्था झालेली आहे. कोपरगाव शहराच्या निवडणुकीमध्ये विवेक भाईंनी शून्य मतदारांना साथ दिली की तुम्ही या, आपण परिवर्तन करू. तर आत्ताच आमचे सहकारी उपनगराध्यक्ष जितू भाऊ यांनी सांगितलं की येत्या 8 महिन्यात, 10 महिन्यात किंवा वर्षभरात आपल्याला निश्चितच बदल जाणवतील. याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही आणि आपणही कोणती शंका ठेवू नये. जे 100 दिवसाचा कार्यक्रम विकासाचा विवेक भाईंच्या माध्यमातून विश्वास नाण्यातून प्रकाशित झाला, तो सुद्धा आम्ही वेळेत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आणि जितू भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या विजयाचे सर्व सूत्रधार फक्त विवेक भैयाच आहे. त्यांनी सांगितलं रात्री 3 वाजेपर्यंत
रात्री 3 वाजता मला विवेक भाईंचा मेसेज यायचा की तुमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे, तुम्ही इतके मागे पुढे सगळं मला सांगायचे. आणि परत सकाळी उठून 7 वाजता मेसेज मागायचो, तर 7 वाजता सुद्धा विवेक भाईंचा मला मेसेज असायचा. म्हणजे एवढं कष्ट त्यांनी या निवडणुकीत घेतलं, आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणलं. जगाच्या नकाशावर पॅलेस्टाईन हा असा एक देश आहे का जे एका वेळेला त्या पॅलेस्टाईन देशाला सर्व बाजूच्या शत्रूंनी घेरलं होतं, आणि सर्व बाजूच्या शत्रूंनी घेरूनही एका वेळेला 7 मोठ्या देशांनी अति आक्रमण करून त्या देशाचा पराभव ते करू शकले नाही. त्याप्रमाणे कोपरगाव तालुक्यामध्ये, कोपरगाव शहरामध्ये विवेक भाई एकटे एका बाजूला आणि सर्व परिसरातल्या शेजारच्या पाजारच्या तालुक्यातल्या राजकीय शक्ती एकत्र असूनही पॅलेस्टाईन देशासारखं एक हिंमतवाला नेतृत्व म्हणून विवेक भाई यांनी हे सर्व प्रतिवार उलटवून लावले व त्यांना त्याच जे फलित आहे की आमच्यासारखे 19 नगरसेवक व कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष पराग संधान साहेब निवडून आले. तर आहिले साहेबांनी त्याच्यानंतर अनेकांनी बरेच शेअर म्हटले. तर विवेक भाईंनी जे कष्ट घेतले किंवा विवेक भाईंनी जे आपल्याला या निवडणुकीसाठी धावपळ केली, भागदौड केली, आणि लोकांना असं वाटत असेल की विवेक भाईंचा विजयाचा रथ जो धावत आहे, परंतु त्या मागील कष्ट आपण सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजे, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. आणि या कष्टासाठी मी आपल्यासाठी विवेक भाईंसाठी एक शेर आपल्या समोर सादर करीत आहे. मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान है लोग, मुझे ऊंचाइयों पर देखकर हैरान है लोग, लेकिन उन्होंने मेरे पैरों के झाले नहीं देखे. म्हणजे विवेक भाईंनी जे कष्ट घेतले त्याच्या माग विवेक भाईंचं जे आज प्रतिमा उधळून निघतीये त्याच्या मागे हे सगळे कष्ट आहेत. आज या निमित्तानं आम्हाला सर्व कोपरगाव शहरातील मान्यवरांना या ठिकाणी कार्यक्रमात संयोजकांनी बोलवलं, त्यासाठी केशवराव भवसाहेब यांचे विशेष आभार, सर्वच ग्रामस्थांचे विशेष आभार मानतो आणि माझं लांबलेलं मनोगत संपवतो. धन्यवाद. पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना गेली 50 दिवसाची जी निवडणूक कोपरगाव नगरपालिकेची झाली, 2 तारखेची निवडणूक कोर्टाच्या काही कारणामुळे पुढे गेली आणि तो 20 तारखेपर्यंत. त्याच्या प्रवासात आमच्या बरोबर विवेक भैया जसे आमच्या बरोबर होते, तसे ग्रामीण भागातले कोले परिवार म्हणून, कोले पार्टी म्हणून जे काम गेली 30-40 वर्ष करतात, ते ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते आमच्यासाठी धावत होते. आणि मी निश्चित खात्रीने सांगतो भैया साहेब, ही पहिली निवडणूक अशी असत का ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यालाच नव्हे, शहरातल्या कार्यकर्त्यालाच नव्हे, तर ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची अशी इच्छा होती का नगराध्यक्ष मध्ये पराग संधान निवडून यावी आणि आपल्या पार्टीची सत्ता यावी. मी पहिली निवडणूक पाहिली, कारण गेली 11 वर्ष आपल्यावर गुलाल नव्हता. 2014ला सौभाग्यवती स्नेहलताताई कोल्हेंचा विजय झाला. त्याच्यानंतर 16ला नगरपालिकेचे आपले 20 नगरसेवक निवडून आले आणि परागजी संधान यांचा पराभव झाला. त्यावेळेची जर परिस्थिती पाहिली, संधान साहेबाची उमेदवारीच अचानक आलेली होती. आपले जे उमेदवार होते राजेंद्र नरवडे पाटील, ते आजारी पडल्यामुळं आपल्याकडे पर्याय नसल्यामुळं संधान साहेबांची उमेदवारी आली आणि तेव्हा विरोधकांनी प्रचार केला आणि त्या निवडणुकीत आपला पराभव झाला. झेडपी पंचायत समिती गेली, विधानसभा गेली आणि अशा नंतर 11 वर्षानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाच्या कोले पार्टीच्या कोले परिवारावर प्रयोग करणाऱ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं का कोपरगाव नगरपालिकेत सत्ता ही भारतीय जनता पक्षाची आणि विवेक भैयाच्या नेतृत्वाखाली आहे. अशा परिस्थितीत ती निवडणूक वाढली गेली. तो कालखंड जर पाहिला, आम्ही उमेदवार म्हणून आम्ही 3 उमेदवार होतो. 2 तारीख आणि 20 तारीख तो मेंटेनन्स कसा करायचा, ती निवडणूक कशी लढायची. पण निश्चित सांगतो, एक गोष्ट पहिल्यांदा सांगतो तुम्हाला, माननीय विवेक भैया रोज 3:30ला घरी जातो. रोज 3:30 ड्युटी साहेब, लोढे अप्पा नाही, दुपारचे रात्री, रात्रीचे रोज 3:30ला. म्हणजे आम्ही उमेदवार 12:30-1ला झोपत असत. मी बराच वेळा पाहिला 1-1:30ला. ड्युटी साहेबांना मध्यंतरी त्रास सुद्धा झाला आणि पण या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश. मग आम्हाला निवडणुकीत यश का मिळालं?
तर विवेक भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना विकासावर गेलो. जो विश्वासनामा आम्ही घेऊन गेलो, त्या विश्वासनाम्याला कोपरगाव शहरातल्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 19 नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्षाचे उमेदवार आले. पण निश्चित सांगतो, कोपरगावकरांची आमच्याकडून खूप अपेक्षा आहे. तुम्ही कोपरगावात येता, कोपरगावात काय पाहिलं असेल, धूळ पाण्याचा प्रश्न. पण माननीय विवेक भाईच्या नेतृत्वाखाली तुम्हाला चित्र येत्या 7-8 महिन्यात बदललेले दिसत. 4.5 वर्षाचा गॅप. तुम्ही कोपरगावात जेव्हा याल तर तुम्हाला बी समाधान वाटेल 7-8 महिन्यानंतर का आम्ही ज्यांच्यासाठी इथं प्रचारासाठी आलो होतो, नातेवाईकांकडे गेलो, संबंधित माणसाकडे गेलो, एखादी अशी ओळख असती त्यांच्याकडे गेलो, तर त्यांच्यासाठी तुम्ही आले होते. त्यांनी निश्चित कोपरगावात बदल करून दाखवला, तो माननीय विवेक भैयाच्या नेतृत्वात. येत्या 7-8 महिन्यात थोडा वेळ लागेल, काळ जाईल, पण आम्ही निश्चित बदल करणार आहोत. कारण नेतृत्व आमचं असं आहे, दूरदृष्टीचं आहे. नेतृत्वापुढं काहीच चालत नाही. दुसरी गोष्ट, माननीय दादांचा स्वभाव आणि भायांचा स्वभाव याच्यात फरक आहे. दादाचा स्वभाव जर म्हणलं तर भोळा महादेव सारखा, भैयाकडे एकदम स्ट्रिक्ट कारभार. भयांकडे अजिबात चालत नाही, आमचं सुद्धा चालत नाही. हा, भयांकडे खरी गोष्ट आहे, जी आहे ती सत्यता आहे. म्हणजे आम्ही भयांकडे जाताना सुद्धा विचार करून जातो. कोणत्या विषयावर बोलायचं असेल तर काय बोलायचं, त्यांचे पुढचे प्रश्न राहतात. ते वयान जरी लहान असेल पण त्यांचा अनुभव खूप हुशारी, आमचा अनुभव सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मी भैया साहेबांचा एक आभार विशेष मानतो. आता सांगितलं सूत्रसंचालक प्रदीप भाऊ माझे बंधूचे का आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला भैया साहेबांचं पहिलेच हे जर दिसलं असेल विजन, जेव्हा ते पहिल्यांदा चेअरमन झाले, रमेशराव घोडराव, महाराष्ट्राच्या इतिहासात, सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा एका मागासवर्गीयाला त्यांनी व्हाईस चेअरमन केलं होतं. पण टच केलंच नव्हतं तर सह्यांचे अधिकार दिले. असं महाराष्ट्रातलं पहिलं एकमेव उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर काल मला उपनगराध्यक्ष केलं, त्याला आरक्षण नसतं. सहकारात बी आरक्षण नाही, इथं आरक्षण नाही. आतापर्यंत दलित समाजातले कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात 78 वर्षात फक्त 4च व्यक्ती पदावर गेलेले आहेत. तिन्ही आपल्या पार्टीचे, जे त्या माझ्या अगोदरचे, आणि मी 5वा आहे. कालकथित बाळाभाऊ शिंदे 86 साली कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष झाले होते. त्याच्यानंतर 95 साली सौभाग्यवती सिंधुताई कोपरे आणि प्रकाश शिंदे, आणि 2011ला सौभाग्यवती सुरक्षाताई राक्षे त्या नगराध्यक्ष झाल्या. आतापर्यंत 78 वर्षात 4च दलित समाजातल्या व्यक्ती त्या मोठ्या उच्च पदावर गेलेल्या आहे. आणि ती संधी भैया साहेबांनी मला दिली, कोलेपरी माननीय बिपिन दादांनी दिली, सौभाग्यवती स्नेहलताताई कोलेनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि संयोजक आणि शिरसगाव ग्रामस्थांना एक विनंती करतो, या पंचक्रोशीतल्या आम्ही 2011 नंतर आपला परत झाल्यानंतर आम्ही पहिला सिक्सर मारलेला आहे. आता झेडपी पंचायत समिती, त्याच्यानंतर 2029 ची विधानसभा आहे, भैयाला आमदार करायचे. 3 6 मारायचे. शहरातल्या कार्यकर्त्यांनी पहिली जबाबदारी पार पाडलेली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्याला ताब्यात घ्यायची. कारण गेली 4.5 वर्षे तुम्ही या तालुक्याचा कारभार जर पाहिला असेल, आमच्या शहरातली तर परिस्थिती अशी होती, तालुक्याची सत्ता आमदार आणि कोपरगाव नगरपालिकेचा सीओ. म्हणजे मला तर एक गोष्ट आठवती, लहानपणी गोष्ट सांगायची, एक होता राजा आणि त्याचा लाडका प्रधान सीओ. तुमच्या तालुक्यात बी असे आमदार राजा आणि बीडीओ साहेब त्याचे लाडका प्रधान. अशीच परिस्थिती तालुक्यात कुठे बी आहे. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या ताब्यातून गेलेली होती. कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली 50 वर्ष आपल्या ताब्यात होती, ती गेलेली, ती परत जिंकून आणायची आपल्याला विवेक भाईच्या नेतृत्वाखाली. एवढंच बोलतो, माझे भाषण संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही, फक्त पैसे काढले, भ्रष्टाचार केला आणि मतदान मिळवलं. आजही त्याचं काम पूर्ण झालेलं नसताना सुद्धा त्यांनी त्याचं फक्त राजकीय फायदा घेतला. आम्ही ताब्यात घेतल्यानंतर फक्त 2 रोटेशनचं पाणी होतं. 2 रोटेशन झाल्यानंतर आम्ही चार्ज घेतला, माहिती घेतली, पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो. शहरात 9.5 कोटी रुपये पाणीपट्टी थकवलेली आहे. जी एक काळ होता का ज्यावेळी आमदारताई नगरपालिकावर सीओंच्याशी चर्चा करायच्या, तर त्यावेळी नगरपालिकेची पट्टी, सगळे लाईट बिल पूर्ण भरलेले होते आणि जवळ 16-17 कोटीच्या टीव्ही होत्या. त्यानंतर यांनी यांच्या काळात त्या टीव्ही संपवल्या
आणि सगळ्यात कर्जबाजारी करून ठेवली. आज आमची पाणीपट्टी 9.5 कोटी रुपये थकली. पाणीपट्टीच्या याच्याकडून पाटबंधारे खात्याकडून पत्र आलेलं होतं का पाणीपट्टी जर नाही भरली तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. फक्त एक चेक काढला मी 10 लाखाचा आणि पाणीपट्टी भरली आणि आम्ही पाणी घेतलं. तर पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणे 5 तारखेला पाट सुटणार आहे. परत फोन केला म्हणे 7 तारखेला सुटणार आहे. मग म्हणे 9 तारखेला सुटणार आहे. 9 तारखेला आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते तळ्यावर गेले आणि दुसऱ्या दिवशी बातमी टाकली आमदार साहेबांच्या प्रयत्नातून 10 तारखेला पाणी आणलं. आणि आज पोस्ट टाकल्या का दिलेला शब्द पूर्ण करणारे आमदार, काय तर म्हणे का शब्द दिला आणि पाणी आलं. अहो तुम्ही तालुक्याचं पाणी घातलं. 2005 ला आपले वडील आमदार होते त्यावेळी जो पाणी गेलं समान नागरिक जर समान वाटप झालं त्याच्यामुळे पाणी गेलं आणि आज हे म्हणतात का आम्ही पाणी आणलं. म्हणजे कोणतंही काम केलं नाही, फक्त आश्वासनं द्यायचे, फ्लेक्स लावायचे, रस्त्याचे डबल उद्घाटन करायचे आणि फक्त जनतेला भुलवत राहायचं. परंतु आता जनता सुज्ञ झाले हे आम्ही कोपरगावून पाहिलं. आपण जर ठरवलं जर एकी ठेवली तर परिवर्तन 100% होतं आणि जे परिवर्तन आपल्या सर्वांच्या कृपेने आणि कोल्हे कुटुंबाच्या आशीर्वादाने जे शहरात परिवर्तन झालं ते झेडपी पंचायतमध्ये 100% होणार आहे. फक्त आपण एकजूट ठेवा आणि आपण जो आशीर्वाद आणि जी मदत आम्हाला केली त्याची उतराई म्हणून आम्ही आमचे 30 उमेदवार सुद्धा तेवढ्याच ताकदीने आम्ही ग्रामीण मध्ये काम करणार आहे हा आपल्याला शब्द देतो. कारण कार्यकर्ते आणि यांना सगळ्यांना जी ताकद देतात ते फक्त कोल्हे कुटुंबे. जे बोलतात ते करतात, अधिकृती करतात आणि मग सत्यता अधिकृती करतात आणि मग ते सांगतात. आज जर आपण बघितलं तर कोविड मधलं काम भैयांचं आपण पाहिलं. स्वतः कोविड सेंटर काढलं पण कधी त्याची जाहिरात केली नाही. 45 लाख रुपये एक ना एक रुपया संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत गेला. परंतु यांनी काय केलं, शहरात एक शासकीय कोविड सेंटर उघडलं साईबाबा तपोभूमी इथं. स्वतःच्या आजोबांचं नाव दिलं, अन्नाच्या पाकिटावर स्वतःचे फोटो टाकले. ज्यावेळी माहितीच्या अधिकारात माहिती घेतल्यावर समजलं की हे शासकीय होतं म्हणजे त्याचं सुद्धा श्रेय घ्यायचं यांनी सोडलं नाही. आज आपल्या तालुक्यात 3 ऍम्ब्युलन्स मोफत फिरतात. 1 रुपया न घेता फोन लावा, कधी जात पात पक्ष कधी विचारत नाही. एक 10-15 मिनिटात आपली ऍम्ब्युलन्स येते. मग ते अहिल्यानगर असो, संभाजीनगर असो, मुंबई असो, पुणे असो, कुठेही घेऊन जाते एकदम मोफत मिळते. यांची एक तरी ऍम्ब्युलन्स दाखवा. आपल्याकडे आज कोणत्याही प्रकारचे शासकीय कामं असो आपल्याकडे वेगवेगळे सेल आहे त्याच्या मार्फत आपण पंचायत समिती, झेडपी, नगरपालिका, आरोग्य विभाग प्रत्येक याचे कामं करतात. हे कोणतेही कामं करत नाही, हे फक्त सांगतात. बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांचे कामं केले, लाखो करोडो रुपये आमदारताईंनी वाटले. यांनी कोणतंही काम केलं नाही, फक्त हे सांगतात आणि फ्लेक्सवर माहिती देतात. म्हणून मी आपल्याला परत एकदा विनंती करतो का जसं शहरात परिवर्तनाला आपण साथ दिली तसंच आपल्याला झेडपी पंचायतला सुद्धा ते परिवर्तन करायचं आहे. विवेक भैयांचे, आदरणीय बिपिन दादांचे आणि आमदार स्नेहलता ताईंचे हात आपल्याला बळकट करायचे आणि परिवर्तन करून परत एकदा गुलाल घ्यायचा आहे. आणि मला गॅरंटी आहे 110% आपण तो गुलाल घेणार आहोत, याच्यात कोणतीच शंका नाही. तर फक्त आपण जी एकजूट ठेवली ती एकजूट आणि तोच विश्वास आदरणीय भैया आणि दादांवर ठेवून आपल्याला तो विकास करायचा आहे आणि आपल्याला थांबलेला विकास पुढे न्यायचा आहे. आणि मी आज परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो की आमच्या शहरातील आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आपण जो आदर सत्कार केला आणि थोडा उशीर झाल्यावर सुद्धा आपण सर्वजण इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. आणि आमचे मार्गदर्शक भवर साहेबांचे आभारी आहे, कारण भवर साहेब पहिल्या दिवसापासून आमच्या पाठीशी होते का ज्यांनी शहरात रात्रंदिवस काम केलं त्यामुळे आज आम्हाला यश मिळवता आलं. असे अनेक कार्यकर्ते होते का ज्यांनी खूप काम केलं. भवर साहेब असतील, माले साहेब असतील, सभापती साहेब असतील, म्हणजे सरोदे साहेब सुद्धा रोज शहरात येत होते. शेवटी मी त्यांना म्हटलं भाऊ तुम्ही येऊ नका, तुम्ही थोडस थांबा वयामानानुसार. अशा सगळ्यांनीच भरभरून मदत केल्यामुळे आज आपल्याला यश मिळालं आणि हेच यश लवकर आपल्याला मिळणार आहे आणि परत झेडपी पंचायत समितीचा गुलाल आपल्याला मिळणार आहे. तरी परत एकदा आपण जो आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सरोदे भाऊ, आदरणीय विवेक भैया, वेळ फार झाले असल्याने
आदरणीय व्यासपीठ, सगळ्यांचे काही नाव उल्लेख करत नाही, आणि कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेले आमचे मार्गदर्शक भवर साहेब, जी आज आम्ही माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जी संधी दिली, त्यामुळे आज मी इथं उभे आहे. आणि या उभं राहण्यामागे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते आणि आपले कष्ट पाठीशी होते, म्हणून आम्ही आज 20 जण त्या कोपरगाव शहरात निवडून आलो. कारण ज्या वेळी आम्ही प्रचाराला जात होतो, तर मग तो चर्मकार समाजाचा असेल, पानटपरीवाला असेल, किराणा दुकानदार असेल, नातेवाईक असेल, प्रत्येक जण सांगायचा का ह्या गावातून कार्यकर्ते आले, ह्या पाहुण्यांनी सांगितलं का आमच्या भारतीय जनता पार्टीला मतदान करा. म्हणजे ही जी एकजूट होती त्याच हे फलित आहे का आज आम्ही सर्वजण इथं निवडून आलो आणि आपल्याला गेल्या 11 वर्षानंतर हे यश मिळालं. कारण कार्यकर्त्यांना मोठं करायचं आणि ताकद द्यायची हे फक्त कोल्हे कुटुंबीयच करतं. आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. मग मी असेल, आमचे उपनगराध्यक्ष जितू भाऊराव बनसोडे असतील, श्री आढाव असतील, किंवा सर्वच आमचे आत्ताचे जे उमेदवार असतील, म्हणजे किती ताकद द्यावी याचं सुद्धा मोजमाप करू शकत नाही, इतकी ताकद दिली. आणि त्या विवेक भैयांच्या विजन बघून आम्ही सुद्धा 9 वर्ष इतकं काम केलं की समोरच्यांकडे उमेदवार सुद्धा राहिले नव्हते आमच्यावर समोर उभे राहायला. प्रत्येक वार्डात काय, माझ्या समोर काय, त्यांना उमेदवार आयात करावे लागले. परंतु हे उमेदवार जरी आयात केले तरी त्यांना विजय मिळवता आला नाही, कारण या सगळ्यांच्या आपल्या कष्टामुळे. आणि आम्ही उमेदवार जेवढे पळालो तेवढेच कष्ट कोल्हे कुटुंबांनी घेतले. आदरणीय दादा असतील, आदरणीय ताई असतील, भैया असतील, आदरणीय रेणुका दिदी असतील, या सगळ्यांनी कष्ट घेतले. आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतल्यामुळे हा यश मिळून आला आहे. आणि हे परिवर्तन काय एका रात्रीतून झालेलं नाही. आम्ही परिवर्तन करत असताना आम्ही शहरात जे त्यांनी चुकीचे कामं केले त्याची फक्त हिशोब जनतेपुढे मांडला. तालुक्यामध्ये जे 3,000 कोटी 4,000 कोटी आले त्याच्यावर त्यांनी आमदारकी मिळवली. ती आमदारकी सुद्धा आपल्या कष्टामुळे मिळवली. त्यामुळे 800 वरून ते 1.25 लाख मतावर गेले. परंतु त्याला त्याची जाणीव नव्हती. एका भाषणात ते म्हटले का मी काय मतदान मागायला गेलो नव्हतो किंवा मदत मागायला गेलो नव्हतो. म्हणजे किती माणसाने आपल्या मिळालेल्या याचं हे करायचं. तर त्या विषयातून आम्ही गेलो. त्यांनी 3,000 कोटी 4,000 कोटी केले. शहर जर बघितलं तर सगळ्या शहरात धूळ होती, निकृष्ट दर्जाची कामे होती, कोणत्याही पाण्याची सुविधा नव्हती. 1 ना 1000 गोष्टी अशा होत्या. आणि ह्या 3,000 4,000 कोटीचे फक्त फ्लेक्स लावले आणि आमदारकी मिळवली. गेल्या 1.5 वर्षात कोणतंही काम केलं नव्हतं. आणि तीच परिस्थिती तालुक्यात आहे. एकही रस्ता धड राहिलेला नाही. म्हणजे आज त्यांना सुद्धा लाज वाटते ते 3,000 आणि 4,000 कोटी सांगायची. म्हणजे आपल्याकडे जर कोणाकडे त्यांचा तो वचननामा काय जे असेल आमदारकीचा तो जर काढून ठेवला आणि झेडपी पंचायतला जर त्यांचे उमेदवार आले तर त्यांना दाखवा का याच्यातले किती कामं झाले ते सांगा. आजच आमदार साहेबांचं कुठंतरी भाषण झालं आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं का निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अन्यथा मी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. निकृष्ट कारण की कोल्हे पार्टी ही सातत्याने भारतीय जनता पार्टी जशी महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगाच्या पातळीवर सगळ्यात मोठी पार्टी म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातं. त्याचप्रमाणे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून ही जी काय पूर्व भागातली विशेषतः आपली संघटनात्मक बांधणी केलेली आहे. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली, ताईंच्या नेतृत्वाखाली अनेक लढाया आपण गेले कित्येक वर्षांमध्ये सर केल्या. परंतु आपल्याला काही कारणास्तव त्या ठिकाणी गटातटाच्या राजकारणामुळं अनेकदा सोसायटी जाती, ग्रामपंचायत जाती, झेडपी पंचायत समितीलाही त्रास होतो. म्हणून विशेष ती विनंती या निमित्ताने खरं तर केली. त्र्यंबक भाऊ असतील, विश्वास अण्णा असतील, अनेकदा त्या ठिकाणी पार्टीच्या वतीने जाऊन ते मिटवण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांना अधिक माझ्यापेक्षा माहिती आहे. खरं तर बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. काय बोलावं, कशावर बोलावं, सत्काराला उत्तर देताना संपूर्ण 40-50 दिवस किंवा 2 महिने ज्या पद्धतीने ग्रामीणचे कार्यकर्ते असतील, शहराचे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनीच खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक होती.
नेत्यांसहित आदरणीय दादा असतील, ताई असतील, रेणुका बाबी असतील, सगळ्यांनीच त्या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण शहर पिंजून काढण्याचं काम केलं. आणि आपल्या ग्रामीणच्याही मला अनेकदा व्यापाऱ्यांना भेटलो का ते सांगायचे, अगदी मी एका सोनार समाजाकडे महेंद्र शेठ गेलो होतो, ते म्हटले आमचे 4 ग्राहक ग्रामीणचे येऊन सांगून गेले की यावेळेस कोल्हे पार्टीला मतदान करावं. म्हणून त्यांच्यावरही कळत न कळत त्या ठिकाणी दडपण होतं की बा आपले ग्राहक आपल्याला जर सांगता आहे तर आपण देखील काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया की हा आपल्या एकीचा विजय आहे. हा सत्य असत्य विरुद्ध सत्याचा विजय आहे. खऱ्या अर्थाने जे काय मन आपल्या मराठीमध्ये आहे की पैसा असला का माजावा नाही, सत्ता असली का गाजावी नाही, याचा अतिरेक विरोधकांकडून झालेला होता. आणि कुठंतरी त्याचा समाचार कोपरगाव नगरीतील आपल्या सगळ्याच मतदार राजांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक राजकीय डावपेच झाले. आताही भाषण देताना अगदी भवर साहेबांपासून महेंद्र शेठ असतील, प्रसाद आढाव असतील, किंबहुना जितूभाऊ असतील, यांनी उल्लेख केला. कोण युवकांचं हृदय सम्राट म्हणतं, कोण राज्याचं युवा नेतू म्हणतं. जसं जसं तुम्ही त्या ठिकाणी मला पदवी देता तशी तशी जबाबदारीची जाणीव देखील होती. परंतु त्याचबरोबर राजकीय सतर्कता पण वाढती. कारण की तुम्ही राज्यावर पोहोचवलं का शेजारच्यांच्या अनेकांचे कान टवकरतात की हालच पुढे चालला का काय. आणि त्याचीच किंमत खरं तर आदरणीय बिपिन दादांना त्या ठिकाणी मोजावी लागली. राज्य पातळीवर काम करणारे दादा जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा बँक असतील, युवकचं उपाध्यक्ष म्हणून राज्यावर काम केलं. आणि कुठंतरी या ठिकाणी आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला अडथळा होतो का काय, म्हणून राजकीय डावपेचातून 2004ला आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. 2009ला मतदारसंघाची फेरबदल झाली. पुन्हा आपल्याला 2-2.5 हजारांनी त्या ठिकाणी पराभवाला जावं लागलं. परंतु दुर्दैवाने ज्यांना लोकप्रतिनिधित्व म्हणून निवडून दिलं, 10 वर्ष 3650 दिवस 65 दिवस ज्यांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं, 288 पैकी एकमेव आमदार आपल्या या तालुक्याचे असे होते की ज्यांनी सभागृहामध्ये एकही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला नव्हता किंवा मांडलेला नव्हता. म्हणजे ज्यांना लोकप्रतिनिधित्व आपण करायला सांगतो तर अशा आमदारांनी एकही प्रश्न सभागृहात न मांडणारे 288 पैकी एकमेव कोपरगावचे आमदार होते. आणि त्यांची जर तिथली हजेरी बघितली तर 2-3% वर नव्हती. त्या उलट आदरणीय कोल्हेताईंनी शेकडो प्रश्न विचारले. 99% त्यांची उपस्थिती सभागृहात राहायची. वेगवेगळे प्रश्न त्यांनी मांडले. आणि पुन्हा 2019ला राजकीय डावपेचातून षडयंत्रातून आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. आणि आपल्या अनेक अडचणींमध्ये तालुक्याच्या भर पडली. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण या शहराच्या नगरपालिकेत आपल्याला आढळून आले. त्याच पद्धतीने ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात विशेषतः आपल्या पूर्व भागामध्ये पालख्याच्या डाव्या कालव्यातून कोळ नदीवर सर्व साठवण बंधारे असतील, पाझर तलाव भरण्याचं काम असेल, गोदेगाव मध्ये स्मशानभूमीचं काम असेल, किंवा शिरसगाव सावळगाव गोदेगाव रस्त्याची दुरावस्था असेल, नांदूर मधमेश्वर जलद कालव्यावर आपल्या 11 गावांचं पाणी योजना असेल, किंवा पाणी आरक्षण करून घेणं असेल, मंजूर होणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपेगाव, गोदेगाव, उकडगाव, गोळेगाव, शिरसगाव, सावळगाव ही सगळी गावं आहेत. त्याचप्रमाणे पालखेड डाव्या कालव्याचे पोटसाऱ्यांचं काम असेल, अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीये, असे अनेक प्रश्न खरं तर आपले प्रलंबित आहे. आणि कुठंतरी सत्तेमध्ये त्या ठिकाणी गेल्याशिवाय या प्रश्नांना वाचा फोडता येत नाही. मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती 2016 पासून खरं तर विरोधकांच्या ताब्यात आहे. एवढंच नव्हे तर जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांच्या सासूबाई त्या ठिकाणी होते. परंतु लक्षणीय असं कुठलंच काम
आपल्या परिसरात झालेलं आपल्याला आढळून येत नाही. आणि म्हणून कुठंतरी त्या ठिकाणी सत्तेची मस्ती आल्यामुळं भ्रष्टाचार, टक्केवारी पद्धत आणि त्यामुळं पसरलेला अराजकता आणि अधिकाऱ्यांमध्ये कुठलीही त्या ठिकाणी भीती नाही. एकीकडं मी मारल्यासारखं करायचं आणि दुसरीकडं त्यांनी लागल्यासारखं करायचं. कालची बातमी जी परागजी संधान साहेबांनी वाचून दाखवली की तंबी देतो, सांगतो, हे उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. सगळ्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांना खरं तर घाम फुटलेला आहे की शहराचा जसा भ्रष्टाचार बाहेर निघाला, 72 किलोमीटर शहरातल्या तिथं 75 कोटी रुपये खर्च झाले. म्हणजे असा सगळा भ्रष्टाचार आणि कुठलंही काम त्या ठिकाणी एक अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून आता कुठंतरी तंबी देऊन त्यांच्या चुका सुधारण्याचा केवळ आणि प्रयत्न विरोधकांचा चालू आहे. परंतु आता वेळ निघून गेलेली आहे. त्यांना वाटलं की आपण आमदारकीला जणू काही एवढं सगळं मताधिक्य त्यांच्या एकट्यामुळे मिळालं. अनेकदा त्यांनी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं की आम्ही कुठं म्हटलो त्यांना थांबा, दम होता तो उभं राहायचं होतं. असे वेगवेगळे वल्गना खरं तर त्यांनी करून आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक केलेल्या कामाचं हिनवण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून अधिक जोमाने आपण त्या ठिकाणी पेटून शहरामध्ये आपण दाखवलं की खरं तर 40,000 मतदान त्यांना त्या ठिकाणी आमदारकीला मिळालेलं होतं. परंतु तेच 40,000 मताधिक्य नगरपालिका एका वर्षाच्या आत 18,000च्या आत ते आणलं आणि त्यांची जागा शहरवासियांनी दाखवून दिलेली आहे. म्हणून आपल्याला देखील या ठिकाणी खरं तर ज्यांची जेवढी लीड त्यांना मिळाली होती शहरामध्ये 18,000च्या वर लीड होती, तेवढं सुद्धा मताधिक्य त्यांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला देखील भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीकडे जर लक्ष द्यायचं असेल तर निश्चितपणाने जिल्हा परिषद पंचायत समिती ही ताब्यात घेतल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना सांगणं राहील की नगरपालिका अभी झाकी आहे, जेडपी पंचायत समिती अभी बाकी आहे. आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे. आणि आपला असा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता मला खात्री पटलेली आहे की येणाऱ्या जेडपी पंचायत समितीमध्ये आपण गुलाल घेतल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री पटलेली आहे. परंतु एक दिलाने एकजुटीने, नाही तर तिकीट तिकडे गेलं इकडे गेलं याला मिळालं चाललो मी, असं करू नका. पार्लिमेंटरी बोर्ड ज्याला तिकीट देईल त्याला आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या ग्रामपंचायती, आपेगाव ग्रामपंचायत सरपंच इथं बसलेले आहे. अनेकदा छोट्या प्रश्नांसाठी देखील आपल्याला बीडीओ असेल त्या ठिकाणी धडकावं लागतं. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जर आपल्याला भांडायचं असेल, कारण की परागजी संधान साहेब यांच्या बरोबर नगरपालिकेच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात जावं लागणार आहे. परंतु त्याचबरोबर ग्रामीण भागातील देखील प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर या सत्ता केंद्र आपल्या हातात असणं फार गरजेचं झालेलं आहे. अनेक प्रश्न आपले सोडवायचे आहे. पाण्याचा प्रश्न असेल, आमच्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल. अनेक ठिकाणी आज सकाळी देखील निघताना रोज एक तरी अर्ज, किमान तसे जास्तच येतात राजे, रोज एक तरी अर्ज माझ्याकडे येतात की त्या ठिकाणी नोकरी हा मोठा गहन प्रश्न आपला झालेला आहे. आमचे युवक माग बसलेले असतील, व्हॉट्सअप, रील, फेसबुक इकडं व्यस्त असतात, परंतु कुठंतरी बेरोजगारी हा मोठा प्रश्न आपल्याला भेडसावतो आहे. आणि अनेकदा मी सांगतो, माझ्याकडे जेव्हा ते येतात, भैया आम्हाला फक्त लग्नच व्हायला याचं, लग्न होस्तारखं व्हायला याला. खरं आहे का नाही? आपण सुटून गेलो बाकीचे सगळे. आपल्याच काही नव्हतं, काही शेती आहे का देऊन टाका चाल का. आता भानगड अवघड झालेली आहे. सगळं आता मुलींच्या ताब्यात गेलेलं आहे. ते म्हणतात शेती आहे का, ओके, आणि मग नोकरी कुठे म्हणतात. नोकरी नसल्यामुळे फार पंचायत झालेली आहे. अनेकदा संचालक काही आता काही नाही म्हणे, एवढं फक्त लग्न होस्तर लावा नंतर घरी काढून देऊ म्हणतात. आता एक प्रश्न काम नका जाऊन आणि मोठा गहन प्रश्न झालेला आहे. आणि त्यामुळं चुकीच्या मार्गाकडे आपले युवक वळतात. सामाजिक प्रश्न आहे. आणि आज जर आपण दूरदृष्टी ठेवून धोरण आखलं नाही कोपरगाव तालुक्याचं, निश्चितपणाने येत्या कालखंडामध्ये ती किंमत आपल्याला मोजावी लागल.
पूर्वी पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, आज पाण्याचा प्रश्न देखील फार गंभीर झालेला आहे. सिंचनाचं पाणी आज जर बघितलं तर पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी पिण्याचं 58% गेलेलं आहे. आपल्याला जे पाणी येतं ते 20-21% जवळपास औद्योगिकरणाचं आरक्षण आहे. खाली शिल्लक राहिलं फक्त 21%. त्या 21% आपल्याला सिंचनाला त्या ठिकाणी पाणी आपल्याला मिळतं. काही नाही इकडं काय चालू इकडं बघा तुम्ही. ते सिंचनाचं पाणी आपल्याला फक्त 21% राहिलेलं आहे. आणि ते जर आज लोकसंख्या वाढती आहे, जे मी आता गावांचं नाव घेतलं त्यांचं पिण्याचं पाणी आरक्षण करायचं आहे. शहराची लोकसंख्या वाढलेली आहे, त्याचं पिण्याचं पाणी आरक्षण वाढणार आहे. सिंचनाला फार कमी पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. म्हणून पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे असेल किंवा आपलं हक्काचं 11 TMC पाणी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अधिकाराने भांडायच्या असतील तर कुठंतरी आपल्या तालुका आपल्या मागे भक्कमपणे उभा आहे याची जाणीव राज्यकर्त्यांना आपल्याला करून द्यावा लागणार आहे. आणि म्हणून हे जे निवडणुका आहेत त्या महत्वाच्या आपल्यासाठी होऊन बसलेल्या आहेत. औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून आमच्या युवकांना अनेक संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण काय करतो आहे, महिला भगिनींसाठी विशेषतः गृह उद्योगाच्या दृष्टिकोनातून आपण काही पुढाकार घेतलेला आहे. घर बसल्या त्यांना 8 ते 15 हजार रुपये महिन्याला कसे मिळतील याकरता आपण प्रयत्नशील आहोत. त्या ठिकाणी अगरबत्ती, फुलवात किंवा कापूर वडी किंवा त्या ठिकाणी बॉलपेन बनवण्याचे काही गृह उद्योगाच्या कंपन्यांशी आम्ही बोलणं केलेले आहे. ते आपल्याला सगळं काही पुरवणार आहे आणि पर्यायाने आपल्याकडून ते विकत घेणार आहे. त्या बदल्यात त्या महिलांना रोजगार देण्याचं आपण नियोजन आखलेलं आहे. युवकांसाठी देखील आपल्या या ठिकाणी धोत्रेची स्मार्ट सिटी जर लवकर झाली तर निश्चितपणाने त्या ठिकाणी देखील आपल्याला नवीन संधी आपल्यासाठी उपलब्ध होईल. असे अनेक प्रश्न खरं तर आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये सोडवायचे आहेत. त्याकरता आपल्याला येणारं निवडणुकीमध्ये डोळ्यात तेल टाकून आपल्याला सामोरे जायचं आहे. आणि म्हणून आपल्याला तयारीला आजपासूनच खरं तर हा प्रचाराचा नारळ समजून आजपासूनच आपण तयारीला लागलं पाहिजे अशी माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती राहील. लागायचं ना काय हो मध्ये काय दम दिसा ना, हा ना लागायचं का नाही? हा म्हणजे निवडणुकीच्या तयारीत बरं का, पाडापाडीच्या नाही, लागायचं ना निवडणुकीच्या तयारीला. सगळ्या गावांनी सगळ्या पूर्व भागांनी पुन्हा आपल्याला ही मोर्चेबांधणी आपल्याला करायची आहे. पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोमाने आपल्याला कामाला लागायचं आहे आणि या सगळ्या निवडणुका आपल्याला खेचून आणायच्या आहेत. आपल्याला खात्री देतो की राज्याचे नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर तुम्ही ताब्यात घ्या, निश्चितपणाने तुम्हाला गुड न्यूज त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सगळा जो काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, कारण की 9 वाजले, आपल्याला नवीन वर्षाचा हा 13वा दिवस आहे. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. सरतं वर्ष आपल्याला चांगला गेलेला आहे, गुलालीने शांत झालेली आहे. ह्याही वर्षाची गुलालाने सुरुवात होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. येणारं वर्ष सुख समृद्धी भरभराटी आरोग्यदायी आनंदमय जाऊ. तसेच संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. जे जे इच्छुक असतील नसतील, वेगवेगळ्या पदावर आहे, कार्यकर्ते आहे, सभासद आहे, सदस्य आहे, त्यांनाही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. फक्त संक्रांती पुरते नव्हे तर वर्षभर बोला आणि सगळ्यांना तळागाळापर्यंत आपल्या योजना वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यासा करण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. ज्यांनी हा कार्यक्रम घेतला त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. विशेषतः ज्यांच्या शेडमध्ये आपण या ठिकाणी आहे असे प्रभाकरजी उकिरडे, त्याचप्रमाणे ज्यांनी सहकार्य केलं असे शिवाजीराव जाधव यांचाही आपण टाळ्या वाजवून विशेष आभार व्यक्त करूया. सगळ्यांचंच आयोजन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आणि पुढील वाटचालीसाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना देखील शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद.